नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे जालना येथून. जालना ब्रेकिंग. भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी. जालना राजूर रस्त्यावरील बावणे पांगरी शिवारात कुक्कुटपालन केंद्राजवळ गुरुवारी दिनांक 25 रात्री 7:30च्या सुमारास भीषण अपघात घडला. जालना शहराकडून भोकरदनकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात सुखदेव रामचंद्र धोंगडे वय 45 राहणार चित्तोडा तालुका बदनापूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत मागे बसलेले कृष्णा श्रावण पवार वय 32 राहणार चित्तोडा हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक क्रमांक TN30 BW 5937 घटनास्थळी सोडून चालक फरार झाला आहे. जखमींना तातडीने जालना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अपघातामुळे काही काळ जालना भोकरदन महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक सय्यद अफसर तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत कार्य करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून फरार ट्रक चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना.